मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558, 9850015558। आजचा व्हिडिओ क्रमांक आहे 603। मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि सर्वांना उपयुक्त ठरणार आहे। जे विवाही इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खास। वर्तमान स्थितीत आम्ही ज्या वेळेला आमच्याकडे जातक येतात, म्हणजे समस्या घेऊन येतात, खास करून विवाहाच्या, त्या मुलाच्या बाबतीत असो का मुलीच्या बाबतीत असो, मुलीच्या बाबतीत असलं तर येणारं स्थळ मुलाकडून जन्मतारीख, जन्म वेळ दिली जाते, जन्म ठिकाण दिली जाते। मुलाकडून आले तर त्याला जे मुलीचं स्थळ येणार आहे ते पण जन्मतारीख देतात, जन्म वेळ देतात, जन्म ठिकाण देतात आणि याच्यावरून मग कुंडली मिलन करतात, काही गुणमिलन करतात। गुणमिलन हे खोटं असते, असत्य असते, त्याच्यातून काहीही कळत नाही, हे मी वारंवार सांगत असतो। तरीही पुष्कळसे लोक अजूनही गुणमिलन करतात आणि मग घटस्फोट, अफेअर, वादातीत संसार, माहेरी निघून जाणे किंवा व्यसनाधीनता असणे, अफेअर असणे, प्रेमयोग असणे, अशा नाना तऱ्हेच्या धरा आणि भानगडी सुरू असतात। आता आपल्याला अधिकाधिक सत्यतेकडे जायचं असेल तर कुंडली मिलन करूनच। आता कुंडली मिलन करण्यासाठी आपल्याला दोघांच्या कुंडल्या हव्या। अजूनही मी वारंवार सांगतो की पुष्कळसे ज्योतिषी आणि ज्यांना आवड आहे ज्योतिषाची, किंवा ज्यांना काही समजत नाही, तर जे समोरची व्यक्ती ज्योतिषी असो, पुजारी मंडळगण असो, जाणते असो, त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्य करतात। तुम्ही जन्माक्षर, जन्मांक, कॅम्प्युटरची कुंडली ह्या असत्य असतात, खोट्या असतात, हे मी वारंवार सांगतो। त्यांच्यामध्ये आपण जर कॅम्प्युटरची कुंडली किंवा जन्माक्षर, जन्मांक पाहिलं तर एक पहिला चौकोन येतो आयताकृती आडवा, तर पहिल्या चौकोनाला लग्न म्हणून तिथे लिहून येते। आता लग्न म्हटलं की तुम्ही समजता विवाह, संसार, परंतु ते शब्द तो खोटा आहे। मी वारंवार सांगतो की तो बदलायला हवा। ती उदयमान कुंडली असते, लग्नाचा, विवाहाचा, संसाराचा, त्याच्याशी या शब्दाचा काहीही संबंध नाही। म्हणून इथे जाणकार ज्योतिषी आवश्यकता असतो। विवाहाची कुंडली वेगळी असते, मुलाकडची विवाहाची कुंडली, मुलीकडची विवाहाची कुंडली हे आपल्याला काढावी लागते। कॅम्प्युटरच्या कुंडलीमध्ये ह्या निघत नाही। जन्माक्षर, जन्मांक लिहिलेल्या कुंडलीत ह्या असत नाही, हे लक्षात घ्या। म्हणूनच आज जर पाहायला गेले तर पुण्यासारख्या शहरामध्ये 10 कोर्ट केसेस घटस्फोटाच्या आहे, त्यातील 8 मुलींकडनं आहे आणि 2 मुलांकडनं आहे। तर हे बघण्यासाठी आपल्याला असं होईल, घटस्फोट होईल की काय होईल, हे सगळं बघण्यासाठी, संसाराचा पूर्ण जीवन आयुष्याचा जमा खर्च बघण्यासाठी, संसाराचा फक्त, बरं, आपण कुंडली मिलन करतोय त्या उद्देशाने, तर आपल्याला ते कळते, म्हणून कुंडली मिलन करायला हवं। आता कुंडली मिलनातून काही वेळेला अशुभत्व असते काही ग्रहाचं। एखाद्या वेळेस 7.5 सुरू आहे, मग 7.5 केलेली घटना ही कधीही शुभ होत नसते। तर संशोधनाचा विषय आहे। मी अनेकांना सांगतो, माझ्या मंडळावर विश्वास आपण ठेवायचा नाही, आपण अनुभव स्वतः घ्यायचा की 7.5 झालेल्या घटना कितपत शुभ असतात, कितपत अशुभ असतात। 7.5 इंदिरा गांधीचा वध झाला, राजीव गांधीचा वध झाला, हरिश्चंद्र राजेंना राज्यपद सोडावं लागलं, भिकारी अवस्थेत, निर्धन अवस्थेत त्यांना राहावं लागलं।
विक्रमादित्यांना 7.5 हातपाय तोडले गेले. असे अनेक प्रकार आपण पाहतो. राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही आपण याचा विचार केला तर अजित पवार आपण पाहिले. अजित पवारांचा मृत्यू कसा दुःखद घटनेचा सारखा झाला, कल्पनाही करवत नव्हतं. असं का व्हावं? आता एवढे मोठे मुख्यमंत्री पद आणि मृत्यू असा व्हावा, अजून संरक्षण किती हवं? परंतु ग्रहयोग तुम्ही कितीही पळवाट केली तरीही ग्रहयोग सोडत नाही. देवांना सोडलं नाही. रामाला 14 वर्षाची वनवास म्हणजे जन्मठेपच होती ती. गणपतीचा शिरच्छेद झाला, तोही 7.5 झालेला आहे, हे लक्षात घ्यायला आपण हवं. म्हणून हे शास्त्र, ज्योतिषशास्त्र हे सत्यशास्त्र आहे, अंधशास्त्र मुळत नाही. आता ज्यांना ज्योतिषशास्त्राचं काहीही कळत नाही असे महापंडित लोक म्हणतात हे अंधश्रद्धा आहे. तुम्हाला त्याच्यातलं काही कळत नाही, तुम्ही ते चव पदार्थाची घेतली नाही, अभ्यास केला नाही आणि तुम्ही म्हणता ते बेचव आहे, ते योग्य नाही. याला काय अर्थ आहे? म्हणून आपल्याला ज्याचं ज्ञान नाही त्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, हे लक्षात घ्या. परंतु काय आहे, काही शिष्टाई असते, काही नास्तिक मंडळी असतात, पुरुषार्थ लोक वरवर नास्तिक दाखवतात आणि मग नंतर आमच्याकडे मागच्या दाराने पत्नी येते साहेबाची पत्रिका घेऊन की काय बुवा यांची बदली होत नाही, यांचा त्रास होत आहे, ऑफिसमध्ये खूप त्रास आहे, काय आहे हे बघा. आता वास्तविकाला त्या पतीची संमती असते, पती नसते, त्या पत्नीला पाठवलेलं असते. परंतु असं खोटं करणं हे पाप आहे, खोटं करणं हे अशुभ आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही दारूच्या दुकानात जात असतात, वेश्येकडे जात असतात, ती गोष्ट लपवली, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु श्रद्धे करते. मंदिरात जाताना शरम कशाला पाहिजे? ज्योतिषशास्त्राला जाताना तुम्हाला संकोचपणा कशाला हवा? उघड उघड सांगायचं मी ज्योतिषशास्त्राकडे चाललो आहे, मगच तुम्हाला श्रद्धायुक्त लाभ मिळेल, नाही तर अन्यथा मिळत नाही. एकीकडे अंधश्रद्धा म्हणायची, एकीकडे लोकांना सांगायचं माझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही आणि त्याचा फायदा घ्यायचा, तर मग ते शास्त्र तुम्हाला कितपत लाभ देणार आहे हेही आपण मनाला विचारून ठेवा ना. विचार करा याच्या बाबतीत. पुष्कळच्या बाबतीत काय असतं की आम्ही ज्योतिष लोक विवाह ठरवतो 2, 4, 20. माझ्याकडे तर 100 पत्रिका मी नाकारलेल्या आहे आणि 101 पत्रिका जोडलेली आणि संसार सुखाचा आहे. खऱ्या अर्थाने जे जाणकार ज्योतिषी आहे ते तुमचा विवाह ठरवतात. विवाह ठरवत असताना विवाहाच्या पत्रिकेत त्या ज्योतिषशास्त्राचं नाव का तुम्ही देत नाही? आशीर्वाद म्हणून का लिहत नाही? एखाद्या महाराजाचा आशीर्वाद तुम्ही लिहितात, त्या महाराजाचं घेणं देणं काही नसते. त्यांनी तो विवाह ठरवलेला नसतो, पत्रिका त्याला पाहताही येत नाही, ज्योतिषशास्त्र त्याला समजत पण नाही. आणि काही तर मृतावस्थेत असते, म्हणजे तोही अजूनही काही अचंबित करणारा प्रकार असतो. तर याच्यासाठी निदान ज्योतिषशास्त्राचं निवेदन जे आहे, ज्योतिषशास्त्राचं नाव, यांचे आशीर्वाद असं लिहायला काही हरकत नाही माझ्या मते. याच्या उपर तुमची इच्छा असेल तसं तुम्ही वागावं, मला काही नाही. मी माझं मत सांगितलं, तुम्हाला आवडलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. मी नाराज कोणावरही होत नाही, कोणावरही रुष्टता नाही, असं आहे. जे नाराज असले, ज्योतिष अंधश्रद्धा म्हणत असले, त्यांनाही माझा शुभ आशीर्वाद. जे माझं म्हणणं ऐकतात, मार्गदर्शन घेतात, त्यांनाही शुभ आशीर्वाद. ज्ञात ज्ञात सर्वांना माझे शुभ आशीर्वाद. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं हे शास्त्र असल्याकारणाने त्यांचा पण तुम्हाला आशीर्वाद. आता मुख्य आपण विषयाला हात घालणार आहोत. तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आता या पत्रिका वेळ दिली जाते. आता वेळ दिली जाते तर काही वेळेला काय असते की लग्न जमत नाही, विवाह होत नाही, वय वाढत आहे किंवा स्थळच येण्याचे होत आहे. मग काही चतुर मंडळी काय करते, तारखेत बदल करते किंवा वेळेत तरी बदल करते. आता तारखेत बदल केलेला किंवा वेळेत बदल केलेला हा समजणार कसा, असा तुमच्या मनापुढे प्रश्न असला तरी जाणकार ज्योतिषी असला आणि ज्याला समुद्रात पोहण्याची आणि खोल डुबकी मारण्याची ताकद असली तर तो समुद्रात वरवर कचरा असतो, पण डुबकी मारणारा खाली तळाशी गेला की रत्नवान काढतो.
तसंच आपण या ठिकाणी बघायला हवं की जाणकार ज्योतिषी हा ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत किती तरबेज आहे, किती अनुभव आहे. मी जवळजवळ 22 वर्ष लाखो लोकांना विनामूल्य मार्गदर्शन केलेलं आहे. दैनिक देशदूत, नाशिक, धुळे, नगर, जळगाव यांच्या माध्यमातून. आजही मी मार्गदर्शन द्यायला तयार आहे, विनामूल्य वर्तमानपत्राच्या माध्यमातून फक्त, इतरत्र नाही. परंतु मला कोणतंही वर्तमानपत्र साथ देत नाही आहे. पहा किती शोकांतिक आहे. त्यांनाही पुण्याचा लाभ मिळणार आहे, मलाही पुण्याचा लाभ मिळणार आहे आणि त्यांचा खपही वाढणार आहे. परंतु मी अनेकांकडे प्रयत्न केले, परंतु वर्तमानपत्र लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी साथ देत नाही. इतरत्र बातम्या येतात, रकाने येतात, स्तंभ येतात, त्यालाही साथ हवी. परंतु वर्तमानपत्रात सध्या तिथे जळगावून साहेबच निघते, त्याच्यामध्ये मात्र आपल्या समस्या बोरकर गुरुजींचे मार्गदर्शन दर रविवारी हे सदर येत असते जळगावच्या ह्याच्यात. दिवाळी अंकातून, अनेक दिवाळी अंकातून माझे लेख प्रसिद्ध होत असतात. त्याच्याविषयी मी सांगत असतो. विचार व्यापारमध्ये मागच्या पाळीला आलेलं होतं, 10 वर्ष झाले त्याच्यात येत आहे. देशदूतमधून पण येते. ग्रहांकित तंत्रमंत्र याच्यातून येते. 2 वर्षापूर्वी ज्योतिष ज्ञानमधूनही माझे लेख प्रसिद्ध झाले दिवाळी अंकातून. ज्यांना हवं असते किंवा ज्यांचं रेग्युलर आहे त्यांना मी लेख देतच असतो. परंतु वर्तमान स्थितीमध्ये स्वभावात बदल झालेला आहे हे आपण बघायला पाहिजे. स्वभावात इतपत बदल झालेला आहे हा की मोठ्या प्रमाणावर लोकांची सेवा करणं, समस्याचं दूर करणं, दुःखातून आपण साथ देणं, कष्टवाल्याला हात देणं, पण असं कोणी करायला तयार नाही आहे. कारण माझे जे लेख असतात हे साधारणतः समस्या सोडवणारे, माहितीप्रद देणारे, लोकांना ज्योतिषशास्त्राचं ज्ञान व्हावं ह्या दृष्टिकोनातून असतात. माझे आतापर्यंत 1.5 लाख लेख प्रसिद्ध झालेले आहे आणि 1.5 लाख लेख प्रसिद्ध झालेले असताना आपल्याला ते बघायचं असेल तर माझ्याकडे ते लेख अजूनही मी संग्रही केलेले आहेत. आता माझ्या पत्नीचं निधन झालं असल्याकारणाने 2023ला 14 सप्टेंबरला तिचं निधन झालं. त्या दिवसापासून मी लेख लावणं बंद केलेलं आहे. कारण काय की मी एकटा पडतो आणि कार्य मोठ्या वाढायला लागलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये सवड मिळत नाही. म्हणून लेख चिटकवणं, संग्रह करणं मला जमत नाही. तरी पण काही तथाकथित मुख्य लेख मी करतोच, करत नाही असं काही नाही. असं असताना आता मग हे कुंडली खोटी आहे का खरी आहे कसं समजायचं, हा एक प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर याच्यावरून ग्रहाच्या स्थितीची जी आलेख असतो आणि तुम्ही जन्माची तारीख देत असतात, जन्माची वेळ देत असतात, त्याच्यात ताळमेळ बसत नाही. पुरणाची पोळी आपण करतात, पुरणाची पोळी करत असताना त्याच्यात पुरण किती भरायला पाहिजे आणि वरती जे कणकेचा पोळी असते ते किती भरायला पाहिजे. आता पुष्कळच्या ठिकाणी पोळी पुरण करतात. वास्तव पुरणपोळी, पुरणाची पोळी म्हणजे पुरण जास्त हवं असते. परंतु हॉटेलमध्ये आपण पाहिलं तर नुसतं चोपडल्यासारखं असते ब्रशाने पुरण आणि ते जाड पोळी असते, त्याला काही अर्थ नसतो. म्हणून शब्दशः जे आहे ते खरं असते. त्याच्याप्रमाणे आपल्याला जन्मकुंडलीमध्ये जन्मतारीख आणि जन्मवेळ आणि जन्मतारीखही खोटी दिली आणि जन्मवेळही खोटी दिली तरी ते आपल्याला तारतम्य करता येते. ज्या वेळेला मी समोर आपलेली व्यक्ती असली किंवा फोटो असला त्या फोटोच्या माध्यमातून किंवा व्यक्तीच्या संभाषणाच्या माध्यमातून आपल्याला कळते की यांनी ही लबाडी केलेली आहे, जन्मवेळ निश्चितच यांनी खोटी दिलेली आहे अशी आमची खात्री 100% होते आणि ते तसेच निघते. कारण ज्याला ग्रहाचा अभ्यास आहे, कारण ग्रह पहा, आपली जी कार असते ती जात असताना आपण ओव्हरटेक करतो, मागे घेतो, पुढे घेतो, कमी जास्त रेस करतो, कमी जास्त गती असते,
रस्त्याला खड्डे असतात, काही स्पीड ब्रेकर असतात, वळणं असतात, खोलदरी असते, उंचवटा असतो. असं असताना मात्र ग्रहाच्या बाबतीत हे प्रकार घडलेले नसतात. ग्रह आज करोडो वर्षापूर्वीपासून जे चालत आलेले आहे तिथे कोणताही अपघात झालेला आसपाव तर नाही. ग्रह पण मार्गी होतात म्हणजे पुढे चालतात, वक्री होतात म्हणजे मागे चालतात, स्तंभित होतात म्हणजे ते थांबतात. असे असताना तिथे अपघात होत नाही, कारण तिथे नीतिनियम पाळले जातात. आणि हे नीतिनियमाची अभ्यास ज्यांचा आहे, जाणकार ज्योतिषांचा, तेच पत्रिका खोटी आहे का खरी आहे हे समजू शकतात, जाणू शकतात. कारण आपली पत्रिका खरी आहे, येणाऱ्या स्थळाची खोटी आहे. मग तुम्ही काय करणार? त्याच पत्रिकेवरून जर कुंडली मिलन केलं आणि गुणमिलन केलं तर ते खोटंच निघणार आहे. मग ह्याच्यासाठी कुंडली मिलन जर करायचं असेल आणि गुणमिलन तर करूच नका असं माझं म्हणणं आहे, तर कुंडली मिलन करायचं असेल तर मात्र जाणकार ज्योतिषांचाच आधार आपण घ्यावा, मार्गदर्शन घ्यावे. कारण की हे कुंडली त्यांनी दिलेली आहे, जे शब्द दिलेले आहे, जे वेळ दिलेली आहे, जे तारीख दिलेली आहे, महिना दिलेला आहे, वर्ष दिलेलं आहे, या प्रमाणे आपण ज्योतिषांनी विचारायला पाहिजे टोपण नाव काय आहे तुमचं, जन्म नाव काय आहे, आईवडिलांची नावं काय आहे, आणि मग सिझेरियन झाला आहे का, नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे का, मग यांच्या जीवनायुष्यात काय काय घडलेलं आहे यावरून आपल्याला अंदाज नव्हे तर नक्की आपण या ठिकाणी संततेची पत्रिका काढू शकतो. आणि त्यावरून मग कुंडली मिलन करून जमते की नाही ते बघायला पाहिजे आणि मगच शुभमंगल सावधान म्हणायला पाहिजे. असो, आजच्या कार्याचा विषय इथेच थांबूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचा समापन करूया.